हे देवा, आज मी जे काही करण्याचा प्रयत्न करते त्यात मला यश मिळू दे. याने रोहन आणि अधीराचा संसार वाचणार आहे आणि खोट्या माणसांचं खोटेपणा उघड होणार आहे. तू हेच शिकवतोस ना, खरेपणा, चांगुलपणा. पण त्याचा जर विजय व्हायचा असेल तर आज माझ्या प्रयत्नांना यश दे, कारण ते गरजेचं आहे. मागच्या वेळी पुरावा असून सुद्धा मी खोटी ठरले, पण यावेळी नाही. यावेळी यातलं काहीच करणार नाही मी. बाबा म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. सगळे प्रश्न एकत्र खरंच सोडवू नयेत. विचारपूर्वक, शांतपणे आणि टप्प्याटप्प्याने एक एक उत्तरं मिळवावीत. आज इथे पहिला प्रश्न सोडवायला आली आहे मी, अधीर आणि रोहनचं भांडण मिटवणं. मला यश दे देवा, माझ्या पाठीशी उभा राहा. आई, तुला खरंच वाटतं अधीरा येईल? अर्थात येईल. टेन्शन आलंय का तुला? नको काळजी करूस. आज आपण सगळे मुद्दे नीट पद्धतशीर बोलूया, सगळ्या शंकांचं निरसन करूया त्यांच्या आणि सॉल्व्ह करूया गोष्टी. शेवटी तू अधीराने आनंदात राहावत, समाधानात नांदावत हीच इच्छा आहे रे माझी आणि राजवाड्यांची सुद्धा. पण नाही, मला खरंच खूप लाज वाटते ग. या सगळ्यात ना माझी सुद्धा चूक आहे आणि मी गाफील राहिलो. अगं माझ्या पाठीमागे इतकं काय चालू होतं ना, याची खरंच आयडिया नव्हती मला. म्हणूनच रोहन, कम्युनिकेशन गरजेचं असतं. तीच तर ना ताई, मी जर वेळेवर बोललो असतो ना तर कदाचित गोष्टी एवढ्या चिघळल्या नसत्या. हरकत नाही. आता लक्षात आलंय ना तुला, नवरा बायकोमध्ये बोलणं किती गरजेचं असतं. होईल सगळं नीट. अगं आमचं नातं तर तुटलं नसेल. वेडा आहेस का? असं असेल ना तर मला आयुष्यभर रिग्रेट राहील ताई. देवासमोर उभायचं, असं काहीतरी बोलूच नकोस. आणि हो, थोडी डॅमेजेस झाली आहेत, पण ती दुरुस्त करण्यासाठीच आपण भेटतोय ना, आणि वेळेत करतोय. त्यामुळे नको काळजी करूस, सगळं नीट होणार आहे. चल. अधीरा? अधीरा, इतका नालायक असेल असं वाटलं नव्हतं मला. मला डिवोर्स नोटीस पाठवायची हिंमत कशी झाली तुझी? काय समजतोस तू स्वतःला? जस्ट बिकॉज आय लव्ह यू म्हणून तू काही करशील का? काही कसंही वागशील माझ्याशी तू? बायको मी तुझी बायको, डोरमॅट नाहीये. प्रेम केलंय मी तुझ्यावर. You know what? मला आधीपासून सगळेजण सांगत होते हा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाहीये. मी कोणाचंच ऐकलं नाही. मला माझ्या प्रेमावर, तुझ्या प्रेमावर, मला तुझ्यावर खूप विश्वास होता. पण बेसिकली मला तुझ्याबरोबर राहायचं होतं. काय काय नाही केलं अरे मी. मी सगळ्या जगाशी भांडले तुझ्यासाठी, माझ्या फॅमिलीशी भांडले तुझ्यासाठी, तुझ्या प्रेमासाठी. खूप ऍडजस्टमेंट केलं, पण काय केलंस तू? डिवोर्स नोटीस पाठवलीस मला न सांगता, मला न विचारता, माझ्याशी न कन्सर्न करता. तुला हे सगळे गंमत वाटतेय का? गंमत वाटतेय तुला ही? 2-3 वर्ष जे माझ्यावर फिरला असती गंमत होती तुझ्यासाठी? सगळं खोटं होतं का तुझ्यासाठी? माझ्यातला इंटरेस्ट संपला का म्हणून मी नकोय का तुला? सांग ना. काय निघून गेले? असे कसे निघून गेले? आणि तू तू त्यांना जाऊ का दिलास? मी काय सांगून थांबवणार होते त्यांना? काही सांग ना. सांगायचं डॉलची तब्येत बरी नाहीये ते कारण पुढे करायचं होतंस. हो मम्मा, पण ही स्वानंदी आहे ना, अधीरा आणि रोहनचा पॅचअप करायचा प्रयत्न करते आणि दादाला सुद्धा हे नातं टिकवायचंय. स्वानंदी आणि दादा, हे बघ, कोणाला काय करायचंय ना हे मला महत्वाचं नाहीये. मला जे हवंय ना तेच मला महत्वाचं आहे. आणि मला रोहन आणि अधीराचं नातं टिकू द्यायचं नाही. त्यांचं नातं आता टोकाला गेलंच आहे. त्याचा
लवकरात लवकर कडेलोट झाला पाहिजे. चल. इतका चीप माणूस असशील असं मला वाटलंही नव्हतं. हिरा, एक मिनिट तू. प्लीज मला आज कुणी शांत नका करू. मला प्लीज बोलू द्या. 2-3 वर्षांपासून हा माणूस माझ्या एक्झिस्टन्सचा कोर होता आणि तू काय केलंस? मला डिवोर्स दिलास. यू हॅव नो राईट टू डू दिस टू मी. ओके, सगळ्यांसमोर सांग की यू रिअली लव्ह मी एव्हर. तुझं खरंच माझ्यावर प्रेम आहे? होतं? ऑफकोर्स अदिरा, हे बघ माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. अरे मग नोटीस का पाठवलीस तू मला? डिवोर्स नोटीस पाठवलीस ना तू? अदिरा, मी तेच सांगतोय तुला. काय सांगतोस? हेच ना की तू तुझ्या आईच्या शब्दांबाहेर नाही जाऊ शकला, कारण तू गेलाच नाहीस आणि तू कधी जाऊही नाही शकणार. प्रत्येक वेळेला आईने मला बुली केलंय सगळ्यांसमोर, तुझ्या समोर. तेव्हा तू शांत बसलास, तू एका शब्दाने काही बोलला नाहीस. आईमुळे आपल्या दोघांमध्ये भांडणं झाली. आईमुळे मी ते घर सोडून निघून गेले, तरी सुद्धा तू एका शब्दाने बोलला नाहीस त्यांना. त्या नेमकी चुकीच्या वागल्यात, तरी तू त्यांना साथ दिलीस, त्यांना सपोर्ट केलंस तू. लग्नानंतर मी पण तुझी प्रायोरिटी होईन, पण मी तुझ्या प्रायोरिटी मध्ये कधीच नव्हते हिरो. मी कधीच तुझी प्रायोरिटी नाही बनले. मग लग्नच तरी का केलंस तू? अदिरा, तू एकदा माझं ऐकून तरी. जस्ट शट अप. आईमुळे तू आपल्या दोघांचं प्रेम सॅक्रिफाईस केलंयस. यू नो व्हॉट, त्या माझ्याशी चांगल्या वागल्या असते आणि मी खरंच खूप चुकीची वागले असते ना, तर आय वुड हॅव अंडरस्टूड. पण त्या माझ्याशी खूप घाण वागत होत्या. तुलाही खूप चांगलं माहिती आहे त्या चुकत होत्या आणि तुलाही ते चांगलं माहिती आहे, तरी सुद्धा तू त्यांना सपोर्ट केलास, त्यांच्या चुकांना सपोर्ट केलास तू. आय नो, अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. आय रिअली डोंट वॉन्ट एनी सॉरी फ्रॉम यू. मला याच्या मागची ना मेंटॅलिटी हवं. मला कारण हवंय. कारण सांग मला, का केलं तसं? अदिरा, कारण आहे राजा, आणि खरंच त्याच्याशी रोहनचा काही संबंध नाहीये, त्याची काही चूक नाहीये ग यात. ओ रिअली? त्याची काही चूक नाहीये, पण काही कारण नसताना याने सही केलेले डिवोर्स पेपर्स पाठवलेत, मला नोटीस पाठवली आहे. आय नो, अगं पण ती सही मी केलीच नाहीये. रिअली? जस्ट वेट. बोलूया थांब. मला हा आणखीन मूर्खात काढायच्या आधी ना, हे बघा, हे बघ, कसले पेपर्स आहेत? कुणाची सही आहे? काय आहे हे? व्हॉट नॉनसेन्स. हे बघ, हे नाव तुझं आहे ना? हा, नाव तुझं आहे ना? सही तुझी आहे की नाही? हो अदिरा, ही माझीच सही आहे. अगं पण ही सही मी केलीच नाहीये. तू नाही केलीस तर कोणी केली? सुष्मिताने केली आहे ती सही.